नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी स्टाईल झणझणीत अशी अंडा करी रेसिपी बनवणार आहे. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. प्रत्येक भागाची आपापली अन्नपदार्थ बनवण्याची किंवा मसाले बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. कोल्हापूरची ही अशीच ही आगळी वेगळी पद्धत आहे आणि ही जगप्रसिद्ध आहे. अगदी सर्व खवय्यांना कोल्हापुरी पदार्थ, कोल्हापुरी मसाले नक्कीच आवडत असतील. तर आज आपण अशीच कोल्हापुरी अंडा करी रेसिपी बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. कोल्हापुरी अंडा करी बनवण्यासाठी लागणारे मसाले बघूया. त्यासाठी इथे आपण एक लाल मिरची घेतलेली आहे, 4 लवंग, 4 मिरे, एक दालचिनीचा तुकडा, स्टार फुलाच्या 4 पाकळ्या, एक कांदा उभे काप करून घेतलेला आहे, एक टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहे, 1 वाटी खोबरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, साधारण 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व मसाले आपण छान अशी डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. इथे सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घातलेला आहे. कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण इथे मिक्सरला बारीक केलेले सर्व मसाला घालून घेऊया आणि मसाला छान असा परतून घेऊया. या मसाल्यामध्ये सगळे जादू आहे. मसाला आपला जितका चांगला भाजला जाईल तितकी चांगली आपली अंडा करी बनणार आहे. इथे मसाला तेलामध्ये छान असं मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये लहान अर्धा चमचा हळद घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. मसाला मिक्स करून झाल्यानंतर मंद गॅसवर झाकण लावून या मसाल्याला वाफ देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 3 ते 4 चमचे घातलेला आहे. आता हा कांदा लसूण मसाला आपण या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, व्हिडिओ नक्की बघा. आता हा सर्व मसाला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालून या मसाल्याला परत एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सिल्की स्मूथ असा इथे आपला मसाला बनलेला आहे. परत झाकण लावून आपण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत वाफ देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता इथे जबरदस्त असा इथे आपला अंडा करीचा मसाला बनलेला आहे. मंद गॅसवरच वाफ देऊन घेतलेला आहे आणि मध्ये 2 ते 3 वेळा मी झाकण लावून वाफ देऊन घेतलेली आहे. जितका चांगला आपला मसाला भाजला जाईल तेलामध्ये तितकंच चांगली आपली अंडा करी बनणार आहे. इथे मसाला छान असा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता तेलही छान सुटलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे ग्रेव्हीला. आता यामध्ये आपण अंडे घालून घेऊया. इथे मी 6 अंडे कुकरला 3 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेले आहेत. खूप सुंदर अशी इथे आपली अंडा करी बनलेली आहे. रंगही सुंदर आलेला आहे आणि कोल्हापुरी मसाल्याची चव तर या अंडा करीमध्ये जबरदस्त अशी उतरते. आपण बाकीचा कोणताही मसाला वापरलेला नाही, फक्त कोल्हापुरी मसाल्यामध्ये आणि बाकीचे जे आपण भाजलेले मसाले होते त्या मसाल्यामध्ये ही अंडा करी बनवलेली आहे. खूप चविष्ट बनते. नक्कीच अशा पद्धतीने अंडा करी बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.